राधिका भिडे म्हणून जे ओळख जी निर्माण झाली ती मन धाव त्यामुळे झाली किंवा त्या शो मुळे झाली असं मला वाटतं. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव चित तित नाव ये तुझच बटीर. वाव, खूप सुंदर. म्हणजे इतके दिवस रीलवर ऐकलं होतं, आता फायनली समोर ऐकते. खूप भारी, खूप भारी वाटलं मला. स्टेजवरती मी पहिलं जे पाऊल ठेवलं मन धावतयाच्याच वेळेला, तर दॅट वॉज द फर्स्ट मोमेंट जेव्हा मला रिअलाइज झालं की मी डिरेक्टली ऑडियन्सशी कनेक्टेड राहणार आहे, डिरेक्टली मला ऑडियन्स बघणार आहे. आणि ते स्टेज जे आहे त्यांनी त्या स्टेजनी मला खूप दिले. कळायलाच मार्ग नाही की नक्की चालू काय आहे. आणि महिनाभर गेलं मला हे सगळं पचवायला की गाणं माझं व्हायरल झालंय. मला सांग, इंडिपेंडेंट आर्टिस्टना सध्या ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच वाढल्या आहेत, पण कुठेतरी जास्त स्ट्रगल आहे का इंडस्ट्रीमध्ये, असं वाटतंय का? खूप सारे अजूनही आहेत असे सिंगर्स की ज्यांना चान्स हवाय कुठेतरी, पण बिकॉज ऑफ इंडिपेंडंट म्युझिक आय फील की हा जो कोणासाठी तरी वाट बघण्याचा जो एक वेळ फुकट जात होता तर तो सत्कारणी लागतोय. अशी वेळ आलेली की आता पोलिसांची नोटीस येणार आहे की शो संपवा. ते ऐकायलाच तयार नाही. ते म्हणतात की नाही आम्हाला परत ऐकायचंय, परत ऐकायचंय, परत ऐकायचं. मैं ख्यालों में बरसूं तू भीगे ख्वाबों में बार बार दिल कहे प्यार है. मी तुझेच सांज व्हावे गारव्या परी वहावे पुन्हा पुन्हा पडावे प्रेमात या. वन ड्रीम कोलॅबरेशन. अरिजित सिंग सोबत मला एक ट्रॅक करायचा आहे आणि सोबतच गायची संधी मिळाली तर तू म्हणाली. हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा या चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवा कोरा सेगमेंट, ज्याचं नाव असणार आहे बीटवर बोलूया. आणि या सेगमेंटमध्ये आम्हा तुम्हा सगळ्यांचे लाडके म्युझिक इंडस्ट्रीमधले कलाकार आपल्याशी गप्पा करणार आहेत. आणि आता अशाच पहिल्या भागात तुम्हाला आम्हा सगळ्यांची लाडकी मन धावतया गर्ल, म्हणजेच जिने मन धावतया हे गाणं गायलं आणि प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेतलं, तुम्ही ओळखलंच असेल. तर माझ्यासोबत आज आहे मन धावतया गर्ल राधिका भिडे. हाय, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. मला पहिल्यांदा सांग, कशी आहेस तू? मस्त. ओके, पहिलाच प्रश्न हा आहे की मन धावतया असं म्हणत तू सुरुवात केलीस आणि त्यानंतर सगळ्यांची मनं तुझ्याकडे खेचून घेतलीस. तर सुरुवात आपण या सुंदर आवाजाने तुझ्या करूया का? होऊन जाऊ दे एकदा. कुठच मावना हाती बिगावना ऐकत नाही येड मन हे असं कठावना. दडदड ओसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठच ठरना. जागत राहत एकट गात सपान बघत हे मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव चित तित नाव ये तुझच बटीर. वाव, खूप सुंदर. म्हणजे इतके दिवस रीलवर ऐकलं होतं, आता फायनली समोर ऐकते. खूप भारी, खूप भारी वाटलं मला. पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. माझा पहिलाच प्रश्न हा आहे की मन धावतया या गाण्याने जी ओळख मिळाली, जर समज हे गाणं, कारण त्या शोमध्ये तू बरीच गाणी गायलीस पण ह्या गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, जर हे गाणं सध्या एक्झिस्ट नसतं करत तर तू आता सध्या काय म्हणजे चालू असतं? सो मन धावतया नसतं मे बी, तर आय फील की जे मी करत आले आत्तापर्यंत मागची 8 वर्ष झाली कमर्शियल्समध्ये चालू करून, आणि त्या आधीपासूनच म्हणजे मला वाटतं शाळेपासूनच मी इंडिपेंडंट म्युझिक चालू केलं करायला. तर तोच फ्लो माझा असता. आणि पडद्यामागचे जे कलाकार असतात म्हणजे म्युझिक डिरेक्टर आहेत, म्युझिक प्रोड्युसर्स आहेत, फिल्म बॅकग्राऊंड स्कोरिंग असेल, तर आय हॅव बीन डुईंग दॅट. तर त्यामुळे मला एक राधिका भिडे म्हणून जे ओळख जी निर्माण झाली ती मन धाव त्यामुळे झाली किंवा त्या शो मुळे झाली असं मला वाटतं. नाहीतर नावाने पुढे नसते आले. ऑफकोर्स म्युझिक तर आवाज होताच.
तर त्यामुळे मला वाटतं की मनदावतया इज समथिंग विच इज रिअली क्रुशल पार्ट ऑफ माय लाईफ. आणि अजून पुढे अजून तशी गाणी करायची. तर मनदावतया नसतं तर मे बी अशी स्टोरी असती की मी बॅकग्राऊंड स्कोरिंग करत असते किंवा कोणा अंडर काम करत असते. तर एक कंपोजर म्हणून, एक गीतकार म्हणून आणि एक आर्टिस्ट म्हणून मला जे ओळख मिळाली जी, तर ती आय गेस अचीव झाली. Yes. मला सांग, हे गाणं जेव्हा आय पॉपस्टार मध्ये तू प्रेझेंट केलंस त्यामागची स्टोरी काय होती? कसं हे गाणं डेव्हलप झालं आणि कसं हे मंचावर आलं? ओके. सो मला इंस्टाग्रामवरती मेसेज आलेला की असा असा एक नवीन भारतामधला पहिलाच रियालिटी शो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट गाणी लिहायचेत, बनवायचेत आणि ती परफॉर्म करायचे. तर मला हे इंटरेस्टिंग वाटलं कारण आत्तापर्यंत रियालिटी शोजला धरून मी थोडीशी बॅकफूटला होते. कारण प्रत्येक वेळेला असं आहे की स्टेजवरती जायचं, ऑलरेडी रिलीज्ड गाणं गायचं, तर त्यामध्ये मला इंटरेस्ट नव्हता एवढा, बिकॉज आय हॅव बीन डुईंग माय ओरिजिनल वर्क. तर त्यामुळे हा इंटरेस्टिंग वाटला मला शो, की ज्याच्यामध्ये मला चॅलेंज करायचं होतं स्वतःला, मला आजमावून बघायचं होतं स्वतःला की प्रत्येक आठवड्याला आपल्याला गाणं लिहिता आणि कंपोज करता येतंय का. तर विचार केला त्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग निघालं कारण आठवडा म्हणता म्हणता अशी वेळ आली की 2-2 दिवसात आम्हाला गाणी द्यायची होती. त्यामुळे एका दिवसात लिहा, एका दिवसात कंपोज करा, नाहीतर आउट. त्यामुळे ऑप्शन नव्हता. आणि तिथे मला एक रिअलाइज झालं की 1.5 महिन्यामध्ये माझी 7 गाणी बनू शकतात. सो हा एक अनोखा प्रवास होता माझ्यासाठी. तर ओव्हरऑल खूप चॅलेंजिंग एक्सपिरियन्स होता आणि खूप शिकायला मिळालं या शोमध्ये. कारण एकतर भारतामध्ये पहिलाच असा शो झालाय आणि त्यात ओरिजिनल म्युझिक असणं आणि त्याच्यासाठीचा जो ऑडियन्स आहे की ओरिजिनल म्युझिकला धरूनच आपल्या इथे एवढा ऑडियन्स नाहीये, बिकॉज लोक जे रिलीज झालंय तेच ऐकत आले. तर रियालिटी शो असा की ज्याच्यामध्ये सगळं नवीन ऐकायला मिळणार आहे. तर आय फील की ऑडियन्स सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे या गोष्टीला धरून, की नवीन म्युझिक ऐकायची तयारी असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तर दोन्ही प्रकारे आय एम सो हॅपी की लोक नवीन म्युझिकला एक्सप्लोअर करतात आणि आम्हाला ती संधी देत आहेत की ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर आय एम ग्रेटफुल फॉर बोथ ऑफ दॅम. खरं तर मग ह्या रियालिटी शोने मला वाटतं तुला जे हवं होतं ते दिलं. पण तू जसं म्हणालीस की तुला रियालिटी शोज मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता कारण ते ऑलरेडी तयार असलेली गाणी गावी लागायची. पण ह्या रियालिटी शो मध्ये काय चॅलेंजेस होती आणि हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझा? कारण बऱ्याच मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी सुद्धा त्या निमित्ताने मिळाली आणि तुझे जे को कंटेस्टंट्स जे होते तेही खूप उत्तम गायक, सिंगर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, त्यांचंही नाव आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स वॉज टू गुड आय फील. कारण तिकडे येणारा प्रत्येक जण हा खूप अनोखा होता. कंटेस्टंट मी नाही म्हणणार त्यांना, बिकॉज इक्वली दे आर वर्किंग व्हेरी प्रोफेशनली आणि ऑलरेडी त्यांची एक स्वतःची ओळख होती. सो रियालिटी शो असाच निवडला गेला की ज्यांचं ऑलरेडी काम आधी झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं काही ना काहीतरी नवीन ऐकायला मिळत होतं. प्रत्येकाची टेस्ट वेगळी होती गाण्याची. त्यामुळे वेगवेगळे जॉनराज आहेत, वेगवेगळी रायटिंग स्टाईल आहे, त्यांचे परसेप्शन्स काय आहेत गाण्यामागचे आणि गाण्याला किंवा म्युझिकला पकडून त्यांच्या आयडिओलॉजीज काय आहेत हे मला भरपूर शिकायला मिळालं. इवन जजेस सुद्धा जजेस सारखे नव्हते. आय फील की दॅट वॉज जस्ट आय फील की आर्टिस्ट टू आर्टिस्ट जे कम्युनिकेशन असतं तेच होतं. त्यामुळे हा शो आय वोंट कॉल इट काय म्हणतात असा टिपिकल रियालिटी शो, बट इट वॉज मोर ऑफ अ फन की जिथे इंटरॅक्शन छान होते, देवाणघेवाण होते, म्युझिकची देवाणघेवाण होते, भरपूर चर्चा होत आहेत, गाणं लिहायचं कसं इथपासनं. तर मला चॅलेंजिंग स्वतःलाच एकतर होतं की मला लिहिता येतंय का, मला कंपोज करता येते का. कारण आतापर्यंत असं व्हायचं की रत्नागिरीत असताना तर म्हणजे मुंबईत येऊन 2 वर्ष झाली. सो रत्नागिरीत असताना असं व्हायचं की मी सायकलिंगला जाते कुठेतरी, तिथे मला काहीतरी सुचतंय, मग ते हळूच रेकॉर्ड करते, मग घरी येऊन ते एक्झिक्यूट करते. सो ह्या एक फ्रीलान्स काय म्हणतो, हा एक फ्री वेळ आहे ज्याच्यामध्ये मी करत होते. पण आता वेळ अशी आलेली की द्यायचंच आहे. सो काही करून मला लिहायचंच होतं, काही करून मला कंपोज करायला लागणारच होतं. आणि हे हळूहळू प्रोफेशनली काम करायला लागल्यानंतर तसं
फिजिकली मेंटली दोन्ही प्रिपरेशन माझी तयार होत होती त्यावेळेला, की काम आल्यानंतर तुमच्याकडे काही ऑप्शन नसतो. म्हणजे यू कॅनॉट टेक टाइम कम्प्लिटली की मला माझ्या वेळेत मी काम करून देईन. हा एक फ्री झोन जो असतो त्याच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन चॅलेंजिंग होतं, पण ते मला वाटतं ते इंटरेस्टिंग शिकवलं. होतं. करेक्ट. सो एक हॅपी चॅलेंज होतं आणि हॅपी टेन्शन होतं की अरे होईल की नाही, बट थँकफुली झालं. त्या जर्नी मधला एखादा असा किस्सा जो खूप तुझ्या कायम जवळ राहील मनाच्या, असं काही घडलेलं? मला आठवतंय, मला स्टेजवरती मी पहिलं जे पाऊल ठेवलं मन धावतं याच्याच वेळेला, तर दॅट वॉज द फर्स्ट मोमेंट जेव्हा मला रिअलाइज झालं की मी डिरेक्टली ऑडियन्सशी कनेक्टेड राहणार आहे, डिरेक्टली मला ऑडियन्स बघणार आहे. आणि ते स्टेज जे आहे त्यांनी त्या स्टेजनी मला खूप दिलं. बिकॉज आत्तापर्यंत काय टेबल खुर्ची आणि कीबोर्ड आणि कम्प्युटर एवढंच आत्तापर्यंत करत होते. तर ॲज अ परफॉर्मर म्हणून पाऊल त्या स्टेजवरती जेव्हा पहिल्यांदा ठेवलं तेव्हा मला खूप जास्त रिअलाइज झालं हे की आपल्यावर काहीतरी मोठी जबाबदारी आहे आणि ती एका पॉझिटिव्ह वेनी आपल्याला ती डिलिव्हर करायची. सो ते एक हॅपी टेन्शन होतं, बट तो मोमेंट मला अजून कायम आठवतो की पहिल्यांदा स्टेजवरती चढली आणि हे सगळे माझ्या डोक्यात विचार येत आहेत आणि मला आता परफॉर्म करायचं. सो त्याआधी कॅमेरा वगैरे केलं होतं, म्हणजे कॅमेरा फेस वगैरे केला होता नाही की ना, नाही. ओव्हरऑल हे सगळं फर्स्ट एक्सपिरियन्स रियालिटी शो आतापर्यंत कधीच नाही केलेला, बिकॉज ऑफ द सेम थिंग की तुला जसं बोलले की मला तेवढा इंटरेस्ट नव्हता. तर त्याच्यामुळे आधी कसं झालं, ऑडिशनच्याही आधीची जी एक काय म्हणूयात प्रोसेस जी होते, तर त्याच्यात सुद्धा अगदी मला टेन्शनच नव्हतं, कारण अगदी असं घरेलू वातावरण होतं की अरे गाणंच तर बनवायचंय. पण वेन इट केम टू परफॉर्मन्स, तिथे जरा मला असं झालं की आता माझ्यासमोर कॅमेरे असणार आहेत आणि हे अख्ख्या भारतभर फिरणार आहे, तर ती एक जबाबदारीची जाणीव झाली मला त्यावेळेला जेव्हा शूटिंग होत होतं. तर ते माझ्यासाठी खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण येतो की ते स्टेज माझ्यासाठी खूप जास्त लकी आहे. ते मेंटर्स सुद्धा होते ज्यांनी खूप स्ट्रगल करून त्यांनी आपलं एक नाव बनवलंय, असे सगळे तुमचे मेंटर्स होते. त्यांच्यासोबतला एखादा मोमेंट किंवा त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? म्हणजे ऑफकोर्स चौघेजण ही चौघांची स्टाईल सुद्धा वेगळी आहे आणि सगळेच हंबल आहेत खूप. मगाशी मी तुला जसं बोलले की आर्टिस्ट टू आर्टिस्ट जे कम्युनिकेशन असतं, तर ते मला खूप जाणवलं. इन्स्टेड ऑफ मेंटॉरिंग तर करतच होते ते, नो डाऊट, बट गाणं परफॉर्म केल्यानंतरचं जे काही कॉन्व्हर्सेशन होतं आमचं, तर दॅट वॉज मोर ऑफ अ गायडन्स आय वुड से, नॉट जजमेंट्स ऑर नथिंग लाईक अ कॉम्पिटिशन. तर प्रत्येक वेळेला असं वाटायचंच नाही की हे कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक वेळेला असं वाटायचं की मी काहीतरी आज नवीन केलंय आणि मला ह्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रोव्हाइज करायला समोरचा कोणीतरी एक मोठी दिग्गज व्यक्ती बसली, ती मला फक्त गायडन्स देते. सो दॅट वॉज व्हेरी नॅचरल कम्युनिकेशन आय फील. नाईस. शोने खूप काही दिलं आणि एवढे चांगले व्यक्तींना, म्हणजे सगळ्या दिग्गज कलाकारांना भेटलात, त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं, मला खूप काही शिकलं असेल. एखादी गोष्ट सांगता येणार नाही, नक्कीच आहे. जेव्हा हे गाणं, तुला असं वाटलं होतं का जेव्हा गाणं लिहत होतीस किंवा बनवत होतील की हे गाणं एवढं व्हायरल होईल किंवा बाहेर लोक याला एवढा प्रतिसाद देतील, एवढं प्रेम देतील, कुठेतरी वाटलं होतं असं? नाही, बिलकुलच नाही. म्हणजे मन धावत यायला तर बिलकुलच नाही, कारण मला एकतर म्हणजे ह्या झोनकडे मी गेलेच नव्हते की लोकांना आवडेल की नाही. माझा प्रश्न माझ्यासाठीच होता की हे स्वतःचं चॅलेंज आहे आणि ही पहिली स्टेप आहे आणि ही ऑडिशनची प्रोसेस आहे, म्हणजे ह्या ऑडिशनमध्ये कळणार आहे की मी पुढे जाणार आहे की नाही. तर त्या मोमेंटला मला असं झालेलं की आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट, आणि तेवढंच डोक्यात चालू होतं की गाणं मी माझ्या बाय हार्ट लिहिलंय, मी कंपोज केलंय, तर मी ते जस्टिफाय करणं पण त्या मोमेंटला इम्पॉर्टंट आहे. आणि मेन गोष्ट मला ही जाणवली की तुम्ही कंपोजर, गीतकार म्हणून आहात, पण तुम्ही परफॉर्मर म्हणून जेव्हा जाणार आहात स्टेजवरती, तर त्या प्रेझेंटमध्ये जे काही होणार आहे ते फायनल असणार आहे. मग तू कितीही आधीचं छान काम केलेलं असशील, पण तू त्या मोमेंटला गाताना जर काही वाकडं तिकडं झालं तर संपलं सगळं. तर त्यामुळे ती एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मी परफॉर्म केलं ते गाणं. आणि देन आय रिअलाइज की
दिस इज समथिंग की जे लोकांना खूप काय आवडलं. फर्स्ट रिॲक्शन होती जेव्हा कळलं की आपलं गाणं एवढं व्हायरल झालंय आणि त्यातून त्यावर रील्स बनतायत, Absolutely. व्हिडिओज बनतायत, प्रत्येक दुसऱ्या रील मध्ये हे गाणं आहे. काय रिॲक्शन होती, काय फिलिंग होती? मला खरं सांगू तर पहिले 4-5 महिने कळतच नव्हतं काय चालू आहे. हां. कारण कारण मनदावा त्या झालं, पुढे साधारण एक 5 दिवसांच्या गॅपनी दुसरं गाणं करायला लागलं. तर ह्या आयपॉपची प्रोसेस चालू होती, हां. साईड बाय साईड सोशल मीडियाची हो. प्रोसेस चालू होती. त्यामुळे मला कळायलाच हां. मार्ग नाही की नक्की चालू काय आहे. आणि महिनाभर गेलं मला हे सगळं पचवायला की गाणं माझं व्हायरल झालंय. हां. आणि म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की लोकांना ते आवडलं आणि भरपूर पर्सनली सुद्धा खूप मेसेजेस हां, आले तेच विचारणार. की छान झालंय गाणं वगैरे. तर माझ्यासाठी म्हणजे खूप जास्त प्रिशियस मोमेंट्स होते ते, अगदीच प्रिशियस मोमेंट. की आई माझी रत्नागिरीला बाजारात वगैरे जाते तेव्हा बोलत असते की मावशीने पण सांगितलेलं 1-2दा की मोबाईलच्या दुकानामध्ये कोणीतरी होतं, तर त्यांची रिंगटोन मनदावा ते होती. आय वॉज लाईक की काय वाव, माझ्यासाठी खूप सरप्राईज होत आहे. आणि मावशीच्या टेलरची मुलगी ते गाणं गात होती मावशी तिकडे गेलेली असताना. तर मावशीने सहज विचारलं, हे गाणं कोणाचं आहे ग? तर ती म्हणली की राधिका भिडे म्हणून आहे, त्यांचं आता रिलीज झालं गाणं वगैरे वगैरे. आणि मावशीने सांगितलं नाही की ती मावशी आहे माझी. तर ती खेचत होती तिची की तुला आवडतं का? मग म्हणली हो, मला ते गाणं खूप आवडतं. आणि तिने अख्खं गाणं मावशीला म्हणून दाखवलं. वा वा वा. तर लहान मुलांपासून अगदी मोठ्या वयाच्या माणसांपर्यंत ते पोहोचलं. आणि आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट की म्हणजे समथिंग विच आय वॉज नॉट इमॅजिन, समथिंग विच मे बी आपण म्हणू शकतो की मी त्या इमॅजिन कधी केलं नव्हतं, असं सरप्राईज मला नक्कीच मिळालंय. वाव. जसं तू आता आई आणि मावशीचा विषय काढलास, तर तुझ्या गाण्याची सुरुवात कुठून झाली होती? घरी असं फॅमिली बॅकग्राऊंड होतं, म्युझिशियन्स वगैरे असं होतं का? तुला आवड होती? कशी सुरुवात झाली? सुरुवात अगदीच म्हणजे मला आवडेल सांगायला की माझ्या आजोबांना नाटकाची म्हणजे बेसिकली आमच्या घरामध्ये आर्ट रिलेटेड सगळ्या गोष्टीची आवड सगळ्यांनाच आहे. तर आजोबा माझे उत्तम नाटक लिहायचे, स्वतः ऍक्ट करायचे. आजीला गाण्यांची आवड आहे, माझ्या आत्तेला पण पेटीची आवड आहे, तिला गायची आवड आहे. बाबांना तबला वाजवता येतो. माझा काका संतूर आणि आय गेस सारंगी नाही, माझ्या काकाला पण म्युझिकची आवड आहे. तर घरामध्ये ओव्हरऑल, आणि आईने सुद्धा गाण्याच्या परीक्षा दिल्यात. सो शमिका वारसा आलाय असं वारसा म्हणू आलाय. शकतो. वारसा आलाय. आवडीचा वारसा आलाय. हो. तर ते प्रोफेशन म्हणून शिफ्ट झालो बेसिकली शमिकामुळे. ओके. सो शमिका इज अ प्रोफेशनल सिंगर, माझी सख्खी हो. बहीण. तर ती रियाजला बसायची तेव्हा मी ऐकायचे, त्यामुळे माझा कान आधी तयार झाले. मग तिला मिळालेला कीबोर्ड, गिफ्ट मिळालेला कीबोर्ड, जेव्हा पुण्यात ती शिफ्ट झाली तर तेव्हा ती रत्नागिरीत तो कीबोर्ड ठेवून गेली. आणि एक दिवस अचानक मला असं झालं की अरे यांनी म्हणजे आहे पडून आहे तर एकदा बघूया वाजवून. आणि ज्या वेळेला कीबोर्ड वाजायला घेतला त्यावेळेला मला रिअलाइज झालं की मला काहीतरी जमतंय. आणि तेव्हा मी जवळजवळ मला आठवतं पूर्ण दिवस बसून मी खायचं प्यायचं माझं सगळं भान हरपून मी ओम शांती ओम मधलं एक गाणं अख्खा दिवसभर बसून मी ते प्रॅक्टिस केली. आणि संध्याकाळी मी आईला ते वाजवून दाखवलं. तर दॅट वॉज द फर्स्ट मोमेंट की आईला पण कळलं की मला कीबोर्ड मध्ये काहीतरी जमतंय आणि मलाही कळलं की मला म्युझिक मध्ये काहीतरी जमतंय. तर तिथून मग कीबोर्डिस्ट म्हणूनचा जो प्रवास सुरू झाला, मग पियानो शिकले, वेस्टर्न क्लासिकल पियानो शिकले, मग प्रोडक्शन करायला शिकले. असं करत करत हळूहळू आपापलंच सेल्फ टॉट. पहिलं गाणं कोणतं असावं जे तू गायलंस किंवा तुला ते भावलं असं? गायलं ऍज अन मी केलेलं की मी गायलेलं किंवा सुरुवात केलीस तर गाऊन, म्हणजे आधी जी गाणी बनलेली असतील त्यावर रियाज वगैरे केला असेल असं एखादं? म्हणजे मी आधी इन्स्टासाठी कव्हर वगैरे करायचे. बट बिफोर दॅट टू मला आठवतं की म्युझिक प्रोडक्शन काय असतं हे जेव्हा मला कळलं ते दॅट वॉज तुम्ही अ सॉन्ग. की गॅरेज बँड आयपॅड वरती अगदी असं बोटानी कीबोर्ड वाजवून ते मी प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा एक लेअर, गिटारचा लेअर बनवला, पियानोचा लेअर बनवला, पॅडचा लेअर बनवला. आणि ते करत करत मला कळलं की प्रत्येक वाद्य
टाईमलाईनला धरून जर अख्खं गाणं मी एका वाद्यावरती वाजवलं आणि अशी 3-4 वाद्य मी एकत्र त्या टाईमलाईनला वाजवली, तर ती टाईमलाईन प्ले केल्यानंतर ती सगळी वाद्य एकत्र वाजतात. इट्स लाईक अ कराओके ट्रॅक. तर तेव्हा मला कळलं की म्युझिक प्रोडक्शन पण असंच बनत असेल का. म्हणजे तुम्ही हो वॉज द सॉन्ग विच मेड मी इन्स्पायर्ड अ लॉट की गाणं बनतं कसं. तर दॅट वॉज द मेजर थिंग की गॅरेज बँडमुळे मला त्याची गोडी लागली की आता जर ह्यांची गाणी अशी बनत असतील तर मी स्वतःचीही बनवू शकते. सो दॅट वॉज वन पॉइंट की जिथे ॲज अ म्युझिक प्रोड्युसर मला खूप ओढ लागली याविषयी. म्हणजे गॅजेट्स असतील, इक्विपमेंट्स असतील, त्याचा वापर असेल किंवा कीबोर्डच्या वेगवेगळ्या टेक्निक्स असतील, कीबोर्डवरती वेगवेगळी वाद्य वाजवायची कशी हे असेल, तर ती गोडी मला तिकडनं सुरुवात झाली. सो तो घरून पाठिंबा होताच म्हणा, पण मग ऑल द वे रत्नागिरी टू मुंबई जर्नी कशी झाली शिफ्टिंग? रत्नागिरीमध्ये मला घरच्यांनी ऑफकोर्स म्हणजे मी शाळेत असल्यापासून रादर एवढा सपोर्ट दिलाय मला. जेव्हा किंवा जे काही मागितले ते मला दिले. म्हणजे माझे गिअर्स जे आत्ताचे सगळे आहेत तर ते आय फील की त्यांच्यामुळे आता सगळं उभं आहे हे. की प्रत्येक वेळेला जेव्हा जे जे हवं होतं त्या मोमेंटला ते मिळत गेल्यामुळे मी ते एक्सप्लोर करू शकले. बिकॉज म्युझिक प्रोडक्शन ही अशी गोष्ट आहे की जे इलेक्ट्रॉनिक रिलेटेड आहे. सो ते फिनान्शियली हेल्प असू देत, इमोशनल हेल्प असू देत. तर घरच्यांनी कधीच मला आग्रह कुठच्याच गोष्टीचा केला नाही की अभ्यासच कर, म्युझिककडे तू हॉबी म्हणून बघ वगैरे, असं कधीच नाही केलं. आणि त्यामुळे आय फील की आत्तापर्यंतची जर्नी खूप स्मूथ झाली माझ्यासाठी. आणि घरनं आजोबा तर माझे खूप मोठे इन्स्पिरेशन आहेत की शून्यातनं कसं उभं करायचं हे मी आजोबांकडनं शिकले. त्यामुळे मला वाटतं की ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स म्हणता किंवा एक म्युझिकल जर्नी म्हणता खूप स्मूथ राहिली माझ्यासाठी. आणि रत्नागिरी टू मुंबई ट्रान्झिशन विच वॉज म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आय फील की ते मी अज्युम केलेलंच होतं की हे थोडाफार स्ट्रगल असणारच आहे. पण म्हणजे असं नाही होऊ शकत की मी रत्नागिरीतनं मुंबईत आले आणि आता मी काय करू किंवा मी कावरी बावरी झाले, असं नाही झालं. बिकॉज मग त्या माइंडसेटनेच मी शिफ्ट झाले की मला आता हेच करायचंय आणि त्यासाठी जे जे लागेल ते कष्ट करायची तयारी माझ्याकडे आहे. तर रत्नागिरीत मी स्टुडिओ माझा आहे तिकडे, तो आता तिथे तसाच ठेवलाय. बिकॉज मी आता कधी कधी कंटाळा आला की तिकडे जाऊन पण माझं चालू असतं काहीतरी. तर म्हणजे तिकडे स्टुडिओ, इथे सेटअप. त्यामुळे बाकी म्हणशील तर घरी फक्त मी आता रत्नागिरीत असताना स्केड्यूल असं असायचं की दिवसभर म्युझिक करा, फक्त जेवायला घरी जा, परत स्टुडिओमध्ये या, काम करा. इथे असं होत नाही. म्हणजे इथे मी असेल तर घरचं एकटीने सगळं सांभाळणं वेगळं पडतं खूप. आणि विच इज ऑब्व्हियस आय फील की म्हणजे त्या कन्सिडर्ड गोष्टी आहेत सगळ्या की खाणं म्हणजे माइंडसेट तयार आहे तर मग एक्झॅक्टली. सो त्याला मी स्ट्रगल नाही म्हणणार, कारण इट्स पार्ट ऑफ माय लाईफ. तर त्यामुळे आय फील की हे ट्रान्झिशन स्मूथ आहे माझ्यासाठी बिकॉज एव्हरीथिंग इज सॉर्टेड हिअर. ते महत्वाचं आहे. मग आता इकडे तू एकटी असतेस की तुझ्या ताईसोबत असतेस की कसं काय? म्हणजे ताई मुंबईलाच राहते, गोरेगावला, आणि मी इकडे राहते. ओके. आणि माझ्यासोबत शुभ्रा म्हणून आहे, विच इज रिअली गुड फ्रेंड ऑफ माइन. तर आम्ही दोघी, ती पण सिंगर आहे, त्यामुळे आमचं चालू असतं. म्हणजे इथे येऊन अजून मैत्रिणी जमा झाल्या तुझ्यासारख्याच पॅशनेट आहेत आणि आता त्यांच्यासोबत जर्नी सुरू आहे म्हणू शकतो. मला सांग, रियालिटी शोचा जेव्हा भाग होण्याचं ठरवलं तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन होती? तेव्हा ते ओके होते का या सगळ्या गोष्टींना? सांगायचं झालं तर ऍक्च्युली मी नाही करत होते. पहिल्यांदा मला असं दडपण आलेलं की अरे मला परफॉर्म करायला लागणार आहे. म्हणजे परफॉर्म ऍज इन मला ती भीती होती की परफॉर्म आधी मी कधी केलं नव्हतं. वेन इट कम्स टू रायटिंग आणि कंपोजिशन आय वॉज सो फॅमिलियर विथ. तर तेव्हा त्यामुळे असं झालं की मी करू की नको, करू की नाही, आय वॉज सो डायसी. तर बाबा म्हणले नाही तुझा करून घे, बघ एकदा काय होतंय आणि तू लोकांपर्यंत पोचशील, तुझी एवढ्या वर्षांची जी मेहनत आहे त्याला एक आउटकम मिळेल. तर आय ट्रस्टेड हिम आणि ती पुढे जी जर्नी चालू झाली ती आय एम हिअर. 8 वर्ष झालं जसं तू म्हणालीस की तू इंडस्ट्रीमध्ये आहेस. कसा एक्सपिरियन्स आहे तुझा म्युझिक इंडस्ट्री सोबत? व्हेरी इन्स्पायरिंग आणि व्हेरी मच आय एम कम्फर्टेबल विथ whom आय एम वर्किंग विथ. बिकॉज मला असं फील होत नाही कधी, बिकॉज देर आर व्हेरी रेअर म्युझिक प्रोड्युसर्स, फिमेल म्युझिक प्रोड्युसर्स इन द इंडस्ट्री. पण मला असं कधी कोणी जाणवू नाही दिलं की
ती एक इंटरनल कॉम्पिटिशन असते ना, की काम मिळण्याबाबतीत सुद्धा एक इंटरनल कॉम्पिटिशन असते. तर आय फेल्ट की माझ्या ज्या काही क्वालिटीज आहेत, इन बेस्ट वे आय कॅन, हाऊ कॅन आय डिलिव्हर इन माय बेस्ट वे. तर बिकॉज ऑफ दिस थॉट आय फील की आत्तापर्यंत बॅकग्राऊंड स्कोरिंगमध्ये व्होकल प्रोडक्शन असू देत किंवा सिरीजचं स्कोरिंग असू देत, आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत काम केलं ते सगळे एवढे चिल आहेत आणि व्हेरी मच इन्स्पायरिंग आय वुड से, की प्रत्येक प्रोजेक्ट नवीन काहीतरी शिकवून जातो. आणि मी इंडिपेंडेंटली करत असो किंवा मी कोणासोबत काम करत असो, टेक्निकली परसेप्शन्स लोकांची वेगवेगळी असतात, ती अभ्यासायला मिळतात. तर ओव्हरऑल मला वाटतं की म्हणजे एंडलेस जर्नी आहे, एंडलेस प्रोसेस आहे, की तुम्ही जेवढं बघाल, जेवढं शिकाल, जेवढं ऑब्झर्व कराल तेवढं कमीच आहे. म्हणजे नक्कीच कमी आहे, कारण आपली आता सुरुवात झाली आणि आपल्याला खूप शिकायचं आहे. मी तुझ्या प्रोफाईलला पाहिलं की अजय अतुल सरांसोबत सुद्धा तुझं काम आलंय आणि त्यानंतर बरेच असे सिंगर्स आहेत किंवा बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे तू केलेस किंवा कॉन्सर्ट वगैरे करतेस. जेवढा दिग्गज कलाकारांसोबत काम केलेस त्यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा आहे? उदाहरणार्थ घे अजय अतुल सर, त्यांच्यासोबत सुद्धा म्हणजे ते एवढे हंबल आहेत ना, म्हणजे घराचं वातावरण वाटतं त्यांच्यासोबत ते अराउंड असले की, म्हणजे एक भीतीपोटीचा जो रिस्पेक्ट आहे ना तो कायम असतो. आणि त्यांच्या शोजला मी क्वायर टीम मध्ये होते, आता शोज बंद आहे त्यामुळे नाहीये. बट ओव्हरऑल एक प्रोसेस जी आहे ना एखाद्या कॉन्सर्टची, की मी त्याच्यासाठीच इन झाले ग्रुपमध्ये बिकॉज ऑफ द सेम थिंग की आय ऑब्झर्व्ड अ लॉट ऑफ थिंग्स बिहाइंड द स्टेज. आणि मला त्यामध्ये खूप इंटरेस्ट होता की येस प्रोग्राम तर होतो, पण प्रोग्रामच्या आधीपर्यंतची प्रोसेस काय आहे, रिहर्सलला काय काय होतं, स्टेज बनतं तेव्हा काय काय होतं, टेक्निकली माईक सिस्टीम्स कशा लागतात, वादक जे आहेत ते पर्टिक्युलरली काय काय त्यांचं कुठे कुठे लावतात, त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स कसे कसे असाइन्ड होतात, किंवा स्टेजचे अरेंजमेंट काय आहे, मायकिंग काय आहे, समोरचा इंजिनियर काय सांगतोय, आणि इन इयर्सना फॅमिलियर होणं, म्हणजे इन इयर्स कानामध्ये जे लावलेले असतात. तर ह्या सगळ्या खूप टेक्निकल आणि छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्याच्यात मी खूप इंटरेस्टेड होते. आणि दॅट वॉज द मेन रिझन की मला हे खूप अनुभवाचा एक चान्स मिळाला, त्यामुळे मी पटकन हो म्हणून घेतलं की मला यायचंय. आणि सेम थिंग हॅपन विथ श्रेया घोषाल, बिकॉज त्यांचा NMACCला जेव्हा शो होता रिसेंटली, तर तेव्हा सुद्धा सेम की आय वॉज सो इंटरेस्टेड की रिहर्सल कशी असते, काय काय ॲस्पेक्ट्स असतात एक्झिक्यूट करायचे, काय काय टेक्निकल गोष्टी आहेत. तर एक जाणवलं की प्रत्येकाची काय ना काहीतरी वेगवेगळी पद्धत आहे आणि त्या पद्धतीनुसार सगळं फॉलो होतं. आणि ती जी काही एक काय म्हणू शकतो त्याला, एक स्पेसिफिक पद्धत आहे किंवा एक प्रोसेस म्हणू शकतो आपण त्याला, की प्रत्येक आर्टिस्टची एक वेगवेगळी प्रोसेस आहे. की पर्सनल एक प्रोसेस जी म्हणतो की मला असं हवं तसं हवं, किंवा मला हे ह्या पद्धतीने पाहिजे, ते त्या पद्धतीने पाहिजे. तर त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला आता उपयोगी का पडतं, बिकॉज आता मी स्वतःचे कॉन्सर्ट्स करते तेव्हा मला माहितीये की मला काय पाहिजे. म्हणजे अजय अतुल सर किंवा श्रेया मॅमचे जर मी आतापर्यंत हे अनुभव नसते घेतले तर मे बी आय वुड बी क्लूलेस की मला आता काय करायचं. बरोबर. सो व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, हे मी ह्याच्या अनुभवामधनं शिकले. आम्हाला गाणं ऐकू येतं फक्त, पण त्या मागची जी प्रोसेस असते ती मला आता कळाली, किंवा त्यातले जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या थोड्याफार मला कळाल्या. आणि नक्कीच मग तुला तर त्या मोठ्या स्केलवर कळाल्या असतील किंवा समजल्या असतील. मला सांग, मग तू लाईव्ह परफॉर्मन्स आता एन्जॉय करतेस की तुला स्टुडिओ प्रोडक्शनच आवडतं? कशात जास्त रस आहे? व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, कारण दोन्ही आवडतं. लाईव्ह परफॉर्मन्स आता आवडायला लागला, कारण एक गीतकार संगीतकार जेव्हा स्वतःचीच गाणी परफॉर्म करतोय तेव्हा वेगळं दडपण असतं, पण ते गोड असतं. म्हणजे आता लाईव्ह शोज करते तर मला खूप मजा येते. म्हणजे असं वाटतं की मी जे घरी बसते त्याला काहीतरी अर्थ मिळतोय असं फिलिंग येतं. त्यामुळे आय वुड से की इट्स व्हेरी को रिलेटेड, आणि मला त्यामुळे ते दोन्ही आवडतं. म्हणजे असं नाही होणार की मी लाईव्ह शोज करते म्हणून मी माझं काम बंद करेन किंवा मी माझं काम करते तर शोज बंद करेन. आता हे दोन्ही पॅरलल चालू आहे. त्यामुळे पण दर परफॉर्मन्सला पहिली ती हुरहुर असते, ती असतेच मनात. हुरहुर विसरना.
नाही, मला सांग, इंडिपेंडेंट आर्टिस्टना सध्या ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच वाढल्या आहेत, पण कुठेतरी जास्त स्ट्रगल आहे का इंडस्ट्रीमध्ये, असं वाटतंय का? कारण सुरुवातच झाली आहे, नक्कीच आपण तिथे अजून एक पाय पुढे घ्यायचा प्रयत्न करतोय. तुझं मत काय किंवा तुझा एक्सपिरियन्स फॉर इंडिपेंडंट म्युझिक मला वाटतं की इंडिपेंडंट म्युझिक इटसेल्फ कन्व्हेज की आपण इंडिपेंडंट आहोत. स्ट्रगल काय आहे की स्वतःचीच आहे ना स्ट्रगल, दुसरं काय आहे की व्हॉट यू आर डुईंग यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. आणि त्याच्यानंतरची जी पायरी आहे की आता हे झालं, आता याच्या पुढचं काय आहे, तर ती डिलिव्हरी पार्टच्यापेक्षा बेटर राहणं, आपण स्वतःपेक्षा एक बेटर व्हर्जन असणं, इटसेल्फ इज अ स्ट्रगल आय फील. कारण इंडिपेंडंट म्युझिक इट्स लाईक की तुमचं तुम्ही करा, तुम्ही रिलीज करा. इट्स अ व्हेरी ह्यूज फ्रीडम आय फील. बिकॉज स्ट्रगल कुठे होत होतं की कमर्शियल्सला धरून स्ट्रगल होत होतं की खूप खूप सारे अजूनही आहेत असे सिंगर्स की ज्यांना चान्स हवाय कुठेतरी. पण बिकॉज ऑफ इंडिपेंडंट म्युझिक आय फील की हा जो कोणासाठी तरी वाट बघण्याचा जो एक वेळ फुकट जात होता, तर तो सत्कारणी लागतोय की तुम्हाला तुमचं करता येतंय, तुम्हाला तुमची ओरिजिनॅलिटी दाखवता येते. तर आय फील की स्ट्रगल इंडिपेंडंट म्युझिकला धरून फार कमी आहे. अँड व्हेन इट कम्स टू ऑडियन्स, जसं माझ्या बाबतीत झालं की एखादं कुठचं तरी गाणं असं होतं की जे लोकांना खूप आवडतं आणि देन यू बिकम समवन, म्हणजे इट्स पार्ट ऑफ युअर लाईफ. राईट. मग यात कुठेतरी मला वाटतं सोशल मीडिया हा खूप महत्वाचा एक इंडिपेंडेंट आर्टिस्टसाठी एक महत्वाची जागा झाली आहे म्हणू शकतो. कारण तिथून तुम्ही काहीतरी एखादी गोष्ट तुम्ही खूप छान रेकॉर्ड केली, तुम्ही व्हायरल केलीत आणि लोकांनी ती डोक्यावर घेतली, असं होऊ शकतं. तुझ्या आयुष्यात सोशल मीडिया किती इम्पॉर्टंट आहे? सो सोशल मीडिया is very much important when it comes to delivering what you have done till today. आणि म्हणजे आय फील की सोशल मीडियासाठी काहीतरी न करता तुम्ही करा अँड देन यूज सोशल मीडिया फॉर चॅनलायझिंग व्हॉट यू हॅव डन बिफोर. तर ही जी थिन लाईन आहे ना, ही खूप मेंटेन करणं इम्पॉर्टंट वाटतं मला, की तुम्ही तुमचं काम करा आणि मग सोशल मीडिया यूज करा. म्हणजे सोशल मीडिया आहे म्हणून तुम्ही काम करणं इज व्हेरी ह्यूज डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम. तर मला वाटतं की सोशल मीडियाचा वापर जर मार्केटिंगसाठी केला किंवा तुमचं प्रमोशनसाठी तुम्ही केला की जेणेकरून तुम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचा, तर आय फील की हे खूप मोठं माध्यम आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि वर्ल्ड इज सो स्मॉल राईट नाव बिकॉज ऑफ द सेम थिंग की परदेशी लोक पण आपल्याला बघू शकतात, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. सो ही एक बॅरियर म्हणू शकतो जे आतापर्यंत फक्त टीव्ही आणि रेडिओमध्ये होतं, ते आता बॅरियर बंद होऊन आपण फ्री झालोय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आता रियालिटी शोचीच गोष्ट घे, रियालिटी शो संपले त्यानंतर कुठे ना कुठे प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी होतं आणि एक फेम पासून दूर होतं असं म्हणू शकतो. पण आता सध्या तू काय करते स्वतःला एक ब्रँड बनवण्यासाठी आणि या इंडस्ट्रीमध्ये टिकवून ठेवण्यासाठी? काय चालू आहे? सो जसं मी तुला आधी म्हणले की कमर्शियल्स आणि इंडिपेंडंट म्युझिक जे करतच आली आतापर्यंत तेच माझं चालू आहे. की माझ्यासाठी हे खूप काय म्हणू सात्विक वाटतं मला म्युझिक, की जिथे मी स्वतःला एक्सप्रेस करते. म्हणजे जे मला बोलता येत नाही किंवा जे मला असं शाब्दिक सांगता येत नाही ते इथून येतं. त्यामुळे ते माझ्यासाठी खूप प्युअर आहे. आणि ती जी एक तंद्री असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते. ती काम करतानाची जी एक तंद्री असते किंवा मी तर त्याला समाधी म्हणते की ती माझ्यासाठी एक ते जे काही तास असतात ते माझ्यासाठी समाधीसारखे असतात. म्हणजे ते झाल्यानंतर जर मी आठवायला गेले किंवा मी ऐकायला बसले की मी आतापर्यंत काय केलं, तर म्हणजे त्या तासांमध्ये मी काय केलं, तर मला ती प्रोसेस आठवतच नाही की अरे मी हे कसं केलं. म्हणजे आय स्टील वंडर की मी हे एवढं आता केलं. किंवा 2-3 आठवड्यानंतर मला असं वाटतं की अरे आपण 2-3 आठवड्यांमध्ये हे केलं, आपणच केलंय काय असा प्रश्न पडतो. सो एव्हरी प्रोजेक्ट इज डिफरंट, एव्हरी प्रोजेक्ट हॅज लॉट ऑफ थिंग्स की ज्या नव्याने कळतात. तर ही प्रोसेस खूप डिवाईन आहे माझ्यासाठी, की ते न सुटलेलं कोडं म्हणू शकतेस तू, की मलाही माहिती नाही ते कसं होतं पण ते होतं. इन्स्पिरेशन कोण आहे या सगळ्यामध्ये? माझे आजोबा. त्यांच्याकडून जो वारसा आणि आवड आणि प्रत्येक गोष्ट जी आली ती त्यांच्याकडनं मी खूप गोष्टी शिकले. बिकॉज त्यांनी
म्हणजे आजोबा तर ऑफकोर्स त्यांची हॉबीज होती नाटक, पण ते उत्तम बिझनेसमन आणि एक उत्तम माणूस होते. त्यामुळे माणूस म्हणून जगायचं कसं आणि बिझनेसमन म्हणून जगायचं कसं, या दोन्ही पर्सनॅलिटीज मी त्यांच्याकडनं शिकले. त्यामुळे तू जे विचारलंस मला की हाऊ आर यू मॅनेजिंग दिस थिंग, तर माझं डेली रुटीन चालूच आहे, त्याच्यात काहीच बदल नाहीये. इट्स जस्ट लाईक की आता मला शोज जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आता शोचं स्केड्यूल एक लागलेलं आहे की रिहर्सल आधीच्या दिवशी असते, त्याच्या पुढच्या दिवशी शो असतो, शोची प्रॅक्टिस आली की शोची प्रॅक्टिस करायची. सो इट्स लाईक अ रुटीन फॉर मी. सो दोन्हीमध्ये फारसा डिफरन्स नाहीये, बट वेन इट कम्स टू पोस्टिंग अँड एव्हरीथिंग दॅट इज जस्ट फ्यू मिनिट्स फॉर मी, की आता माझ्याकडे मटेरियल आलं, आता मला ते फक्त पोस्ट करायचं. बट आय एम व्हेरी मच थँकफुल टू दिस प्लॅटफॉर्म्स ॲज वेल ॲज ऑडियन्स, की जे ह्याची दखल घेतात की मी काहीतरी नवीन केलंय किंवा राधिकाचं आज काय आलंय. पण मी माझं डेली रुटीन नीट ठेवलंय, म्हणजे त्यात असं सोशल मीडियासाठी काहीतरी मी कंटेंट बनवते असं मी नाही केलंय कधी. नाईस. प्लेबॅक सिंगिंग की इंडिपेंडेंट म्युझिक, या दोन्हीमध्ये तुला काय फरक जाणवतो आणि तुला जास्त क्रिएटिव्ह फ्रीडम कुठे मिळतं? क्रिएटिव्ह फ्रीडम मला इंडिपेंडेंट म्युझिकमध्ये मिळतो आणि प्लेबॅक सिंगिंगमध्ये मला शिकायला मिळतं कंपोजरचे व्ह्यू. एखादं दुसऱ्या व्यक्तीने गाणं बनवलंय आणि त्याच्या डोक्यातली जी गाण्याची एक इमेज आहे किंवा गायिकेचं टेक्स्चर जे त्यांनी इमॅजिन केलंय किंवा कशा पद्धतीने हे डिलिव्हरेबल होणं अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षेप्रमाणे मी ते डिलिव्हर करू शकते का, हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि मला वाटतं की प्लेबॅक सिंगिंगमध्ये आतापर्यंत मी 3-4 गाणी गायले आणि प्रत्येक वेळेला मला ही गोष्ट शिकायला मिळाली की कसं परसेप्शन वेगवेगळं असतं किंवा एखादं गाणं आहे की जे मी माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ खूप वेगळा असेल, म्हणजे कंपोजरच्या दृष्टीने खूप त्याचा अर्थ वेगळा असतो किंवा ऐकणाऱ्याच्या दृष्टीने त्याचा अर्थ खूप वेगळा असतो. तर ही जी एक गॅप आहे ना की ॲज अ गायक म्हणून ते मी परफॉर्म करणं, डिलिव्हर करणं स्टुडिओमध्ये आणि कंपोजर ज्या पद्धतीने सांगतोय किंवा कंपोजरला काय अपेक्षित आहे. आणि भरपूरदा असं झालंय की कंपोजरनी मला काही काही सिच्युएशन्स दिल्यात की बघ हे असं असं घडतंय, त्याच्यानुसार तुला गायचंय, ही सिच्युएशन आहे. म्हणजे तोपर्यंत मला माहितीच नसतं की अरे असं काहीतरी आहे यामागे. तर ते खूप शिकायला मिळतं की इमॅजिनेशन मध्ये तुम्ही राहणं एखाद्या किंवा एखाद्या सिच्युएशनला धरून राहून परफॉर्म करणं इज अ रिअली डिफरंट फॉर मी. आता लाईव्ह परफॉर्मन्सेस वगैरे तू करायला लागलीस, म्हणजे कॉन्सर्ट वगैरे करतेस, तर या सगळ्यामध्ये कशी एन्जॉय करतेस किंवा काय मोमेंट्स असतात, काय अनुभव घेतलेत आजपर्यंत, एखादा किस्सा वगैरे काही शेअर करायला आवडेल का? हो, आवडेल ना. आतापर्यंत एक 4-5 कॉन्सर्ट्स झाले आयपॉप नंतर. आयपॉपचे 2 झाले आणि त्याच्यानंतर माझे इंडिव्हिज्युअली चालू झाले. आणि प्लस मी शमिका सोबत ही गाण्यांचे कार्यक्रम करते. तर दोघींचे कार्यक्रम जेव्हा असतात तेव्हा खूप मज्जा असते, कारण इंटरनली आमच्या काही काही गोष्टी खाणाखुणा वगैरे असं मज्जा चालू असते, किडे चालू असतात आमचे चाळी. आणि इंडिव्हिज्युअली सुद्धा जेव्हा असतं तेव्हा बारकाईने खूप बघायला लागतात गोष्टी. म्हणजे आय हॅव अ मॅनेजमेंट टीम नाव, ब्र्यू बॅकर्स म्हणून. तर म्हणजे त्याच्यामुळे ऑल थिंग्स आर गेटिंग सॉर्टेड. म्हणजे मला प्रत्यक्ष जाऊन तिथे काही करायला लागत नाहीये, बट स्टील आय हॅव टू मेक शुअर की एव्हरीथिंग इज सॉर्टेड. नाही तर माझ्या डोक्यामध्ये जर ते सॉर्ट नसेल झालेलं तर मग बॅक ऑफ द माइंड खूप जास्त वेट राहतं. तर आय फील की लाईव्ह साठीचा जो इंडिव्हिज्युअल लाईव्ह शोजचा जो एक्सपिरियन्स आहे तो 50-50 म्हणता येईल की 50 दडपण असतं आणि 50% स्टेजवरती चढेपर्यंत असतं. स्टेजवरती गेल्यानंतर दंगा चालू होतो, मग मी सुटते. म्हणजे पहिले 3-4 गाणी झाली की मग मी मजा करायला लागते. पण प्रत्येक शोला होतच आहे की पहिली 3-4 गाणी सेट व्हायला लागतात, की जिथे प्रत्येक शहराचा ऑडियन्स वेगळा आहे, तर ऑडियन्सला अभ्यासायचं, त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत, त्यांचा फ्लो काय आहे, त्यांना पुढे काय अपेक्षित आहे, हे सगळं हळूहळू ते कळत जातं की आता ह्यांना काय लागणार आहे. ऑडियन्सची अशी काही अनपेक्षित रिॲक्शन वगैरे काही असं मोमेंट? मी आता ना गोव्याचा शो केला ना, तर तेव्हा मनधावत्याचं
मुखडा जो आहे गाय, मन हा. धावत आहे हो. तर तो मी गोवन त्या कोकणी भाषेमध्ये गाय, तिथल्या तिथे मी त्याच दिवशी माझ्या दादाच्या हेल्पनी लिहिला आणि ते सरप्राईज एलिमेंट म्हणून ठेवून दिलं आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्हा गोवातल्या सगळ्या लोकांसाठी. तर ते त्यांना खूप आवडलं. मग त्यांनी गाणं म्हणजे माझा शो मला आठवतंय संपल्यानंतर म्हणजे अशी वेळ आलेली की आता पोलिसांची नोटीस येणार आहे की शो संपवा. ते ऐकायलाच तयार नाही. ते म्हणतात की नाही आम्हाला परत ऐकायचंय परत ऐकायचंय. मग तसं करत करत मी 3दा गायले, चौथ्यांदा गायले. मग पारोचं व्हर्जन पहिल्या 2-3दा गायलेले. तर असं झालं मला त्यामुळे म्हटलं की अरे किती स्वीट ऑडियन्स आहे. नंतर अजून एक किस्सा झालेला, खूप फनी किस्सा की शमिका आणि माझा परफॉर्मन्स पहिल्यांदाच होणार होता पुण्यामध्ये आणि मला आठवतंय की आम्ही असं छान इमॅजिन केलेलं की पुन्हा पुन्हा जे आता हिपहॉपमध्ये दुसरं गाणं जे व्हायरल झालं तर त्याने आपण ओपनिंग करूया. तर ती अर्ध गाणं गाणार, मी अर्ध गाणं गाणार, एक लाईन नंतर दुसरी लाईन असं. तर पडदा आम्ही सांगितलेलं की बंद करा, आमचा ट्रॅक आधी लागेल आणि मग पडदा ओपन होईल हळूहळू जोपर्यंत आम्ही एंटर होतोय. तर आम्ही आता कीबोर्डिस्ट जो आहे तो पण माझा छान मित्र आहे अमेय म्हणून. तर तो लावणार होता ट्रॅक आणि असं झालं की आम्ही सांगतोय त्याला खुणावतोय लाव 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 ट्रॅक लाव, त्याचं लक्ष वेगळीकडेच आणि ह्या नादात पडदा उघडला आणि स्टेज सगळं एम्प्टी आणि आम्ही म्हटलं अरे काय चालू आहे हे. तर दॅट वॉज सो फनी की त्याचं लक्षच नाही आणि आम्ही नंतर एवढ्या हसलो या मोमेंटला की आम्हाला एंटर व्हायचंय. तर ट्रॅक नंतर लागला, मग मी एंटर झाले आणि मग शमिका एंटर झाली आणि आम्ही दोघींनी त्याच्याकडे एक लुक दिला फक्त, त्याला कळलं काय झालंय. पण सावरून घेतलं म्हणजे सिच्युएशन. मी बघ आता तू हाताशी आलीस तर मी सोडणार नाही. तू आता गोव्याचा किस्सा सांगितला असता आमच्यासाठी पण जर लक्षात असेल तर होऊन जाऊ दे त्या भाषेत. मग सो हेच ते ज्याला 4-5 वेळेला वन्समोर मिळालेलं. मन धावता ये तुझेच फाटे डोलता मन तुझेच खातिर जाय खयवता थय नाव येता तुझेच वटीर. वन्स मोर तर बनता यार, मग त्यांनी चुकीचं काही केलंच नाही. बापरे. बरं, माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे तुझ्यासाठी. ठीक आहे, उत्तर दे फटाफट. क्लासिकल संगीत की पॉप म्युझिक? दोन्ही. पहाटेचा रियाज की रात्रीचं रेकॉर्डिंग? रात्रीचं रेकॉर्डिंग जास्त पण दोन्ही. हा, मग तुझा प्रोसेस कशी असते? तुला जास्त म्हणजे कधी तुझं असं शांत मन असतं लागतं? म्हणजे गायिकेच्या आधी मी संगीतकार म्हणून येते त्यामुळे माझं रात्रीचं रेकॉर्डिंग जास्ती असतं. बरं, ऑटोट्यून की रॉ व्हॉइस? रॉ व्हॉइस. पण ऑटोट्यून लागतो. ऑटोट्यून म्हणण्यापेक्षा ट्यूनर लागतो, कारण सगळं कम्प्युटराइज असेल तर लागतो. बरं, टेक्निकल गोष्ट आहे खूप आणि ती खूप सब्जेक्टिव्ह सुद्धा आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. स्टुडिओ रेकॉर्डिंग की लाईव्ह परफॉर्मन्स? दोन्ही. अरिजित सिंग की श्रेया घोषाल? दोन्ही. एकाची निवड नका सांगू. बिलकुलच नाही. आणि खरंच सिंगर म्हणून मग खरंच एकाची निवड यांच्यातून तर करण्यात येतच नाही. सॅड सॉंग, रोमॅन्टिक सॉंग्स, काय जॉनर आवडतो? सगळे. मला इमोशन्स वरती काम करायला आवडतं त्यामुळे जॉनरा इज सेकंडरी बट इमोशन्स. ओके. वन ड्रीम कोलॅबोरेशन? अरिजित सिंग सोबत मला एक ट्रॅक करायचा आहे आणि सोबतच गायची संधी मिळाली तर तू म्हणाली. बरं, वन सॉन्ग यू विश यू हॅड संग? लाल इश्कचं फिमेल व्हर्जन. कोणतं? लाल इश्क. लाल इश्कचं फिमेल व्हर्जन. मग नक्कीच तयारी केली असेल ना, त्यामुळे कधीतरी गाऊन बघितलं गायला? हो ऑफकोर्स. नाही, मला वाटतं मला आता सांगायची गरज नाही. तुझे इशारेच कामी आहेत. तुझे संग बैर लगाया ऐसा रहना मैं फिर अपने जैसा हो रहना मैं फिर अपने जैसा. मेरा नाम इश्क तेरा नाम इश्क मेरा नाम इश्क तेरा नाम इश्क मेरा नाम इश्क तेरा
लाल इश्क ये इश्क ये बैर इश्क ये लाल इश्क. मला वाटतं माझी सुरुवात यापेक्षा चांगली नसती झाली. नाही, माझ्याकडे एक छोटासा गेम आहे, तो आपण करूया. हे काही इमोजीज आहेत आणि त्यावरून तुला मग गाणं ओळखायचं आहे. हाय रामा ये क्या हुआ. ऑडियन्स मग दाखवते. ही गाणी ओळखायची आहेत मला. हा, ही गाणी आहेत, इमोजी मधून गाणी. ओळखशील ना तर तुला दुसरा तिसरा असं लगेच सोपं होऊन जाईल, पण पहिल्याला थोडा वेळ लागेलच. हे काय आहे, काय नेमकं काय होतंय. सूरज. सूरज हुआ मध्यम चांद जलने लगा हो आसमां ही है. नाहीस. हे माहितीये गाणं. इमोजी माहिती आहेत मला. हे गाणं माहितीये मला. अरे आंटी जी गेट अप अँड डान्स. ओके. असं आहे की असं आहे. हाय हाय नाही ना. बघ, हे नाही कळत आहे. अगं मी सांगितलं तर तुला खूप वाईट वाटेल का रे. हे होतं. मुलगी हाय करते मग हात आहे म्हणजे ते थांबवतोय की हायच करते. मेरे जैसे नाही काय ना दा तारा ता ता. अरे यार मला लिरिक्स नाही माहिती याचं. मेरे हाथों में नो है जरा ठहरो सज्जन. बघ चाल आठवली. इमोजीवरनं चाल आठवली. आता हे बघ. रोज रोज आखो तले. हे पण होऊ शकतं. हो होऊ शकतं. गुलाबी आखे दाखव. रोज 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 हा, आखो तले तर रोज इंग्लिश वाले पण ते हिंदी होऊ शकतं. आता गुलाबी आखे झालं. अच्छा, हे 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 तिला माहिती असणार आहे असं माझा तर कॉन्फिडन्स आहे. सुनने वालो सुनवे. ओ सुन रहा है ना तू. अच्छा मग हे इमोजी असं पाहिजे. असं पण असतं. हा ते चुकले. इट्स नॉट माय फॉल्ट. असं पाहिजे. सुन रहा है ना तू. ती बरोबर आहे. इमोजी चुकलाय. तू असं पाहिजे. ओके. हा. मोरनी लड़की क्वेश्चन और मोरनी है इधर. पहला ही क्वेश्चन क्या किथे चलली आहे तू. किथे त्याचं स्टार्टिंग आहे. तू किथे चलली आहे म्हणूनच तो क्वेश्चन मार्क आहे. किथे. त्याला क्वेश्चन विचारायचं आहे. अरे काटो कैसे राहता हो सावर तेच ना. जिया नहीं जाता. चलिए मोरनी बनके मोरनी. अच्छा पण हे अर्धवट आहे. हे स्टार्टिंग वेगळी आहे. हे चुकलंय. हे चुकलंय. एक तर स्टार्टिंग किंवा हुक लाईन पाहिजे. आणि आता हे तिला येणार आहे. मला ते आलेलं डोक्यात मोरनी बनके पण ते अपेक्षित नाहीये बिकॉज ते प्री कोरस लाईन आहे ती. बरं हे बघ. आता तूने मारी एंट्री दिल में बजी घंटी. नाईस, थँक्यू. हे पण तू खूप छान कॉपरेट थँक्यू. ओके. असं आहे की मी तुला एक शब्द देईन, त्याचं तुला एक लगेच गाणं त्या शब्दा रिलेटेड म्हणायचं. बनवायचं नाही ना. बनवायचं नाही तर दुसरा आयपा होईल. नाही. पाऊस. बघ आले तर थोडंफार तर तुम्ही त्रास देऊन जाणार आणि सुंदर असं गाणं ऐकून जाणार. पाऊस हिंदी मराठी काही चालेल ना. इस दर्द दिल की सिफारिश अब कर दे कोई यहाँ कि मिल जाए से वो बारिश जो भिगा दे पूरी तरह. नाईस नाईस नाईस. घर. घर या चिमण्यानो परत फिरा रे. या चिमण्यानो
परत फिरा रे घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या झाल्या. फार नाही बर, आता म्हणजे प्रश्न आहे तुला, आपण आता शेवटाकडे वळतोय. तर मला सांग की या सगळ्या म्हणजे आतापर्यंतच्या जर्नीमध्ये जे 8 वर्ष तू इंडस्ट्रीमध्ये घालवलीस, घरच्यांकडून सुरुवातीपासून पाठिंबा आहे, व्हॅलिडेशन किती महत्वाचं वाटतं आणि त्यातून कोणत्या व्यक्तीकडून ते मिळायला हवं असं तुला वाटतं? व्हॅलिडेशन ॲज इन व्हॉट सेन्स? लाईक की तू जे करतेस ते खूप छान आहे, खूप व्यवस्थित आहे, कर. करेक्ट. सो व्हॅलिडेशन इम्पॉर्टंट आहे आणि इट प्लेज अ व्हेरी मच क्रुशल रोल आय फील, बिकॉज तो एक कॉन्फिडन्स बिल्टअप होणं खूप सुरुवातीपासूनच खूप गरजेचं असतं, की ट्रस्टिंग द प्रोसेस वेअर यू हॅव नो आयडिया की आउटपुट काय असणार आहे. स्पेसिफिकली आय से अबाउट म्युझिक कंपोजिशन आणि म्युझिक प्रोडक्शन, बिकॉज इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम, की ज्याच्यामध्ये आठवड्यांची मेहनत असते आणि तुम्हाला माहिती नसतं की काय होणार आहे याचं, किंवा डोक्यामध्ये जे आहे ते प्रॅक्टिकली किती उतरू शकणार आहे. तर या प्रोसेसमध्ये बॅक ऑफ दी माइंड एक जो सेफ झोन असतो किंवा एक जो सपोर्टचा झोन असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो, आणि रादर एक छोटंसं हलकं प्रेशर पण असतं त्याचं, की हा सपोर्ट मिळाला आहे तो कामी यावा किंवा त्याचा आउटपुट दिसावा. तर एक ते सॉफ्ट बॅकिंग असणं, तो कॉन्फिडन्स देणं तेवढाच इम्पॉर्टंट आहे, आणि तो घेऊन त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॉन्फिडन्स मिळतोय, घरच्यांकडनं दिला जातोय, तर म्हणून आय एम लाईक फ्री कम्प्लिटली, तर ते घेतलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे रादर मला आठवतं आहे रत्नागिरीत असताना तर अजूनही म्हणजे की गाणं झाल्या मी आधी आईला पाठवते, आणि आईचं सगळ्यात शेवटी वाक्य असतं की छान झालंय. त्याच्या आधी तिचा सगळा ॲनालिसिस असतो की हे टाकून बघ, ते टाकून बघ, किंवा ह्याच्याऐवजी हे बघशील, त्याच्याऐवजी ते बघशील, किंवा एखादं हे इन्स्ट्रुमेंट टाकून बघ, ह्याच्यात कसं वाटतंय. सो आय फील की दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग, आणि ते कम्फर्ट देतं की आईकडनं अप्रुव्हल आलंय. म्हणजे माझा लास्ट कॉल हा असतो की शमिका आणि आईला दोघींना जर ते गाणं आवडलं तर माझ्यासाठी ते मी लॉक केलंय. म्हणजे फायनल कॉल हा मग त्यांचा असतो की अजूनही म्हणजे की तो दॅट इज व्हेरी अनसेड स्वीट स्पॉट आय कॅन से, की तो आहे अजून तसाच. सक्सेसची डेफिनेशन काय आहे तुझ्यासाठी? सक्सेस तिथेच असतो जिथे तुमची साधना असते, समाधी असते आणि तुमची तंद्री असते. आणि त्या तंद्रीमध्ये जर तुम्ही तेवढे फोकस्ड असाल, तुम्ही त्या वेळेला त्या प्रेझेंटमध्ये असाल, तर दॅट इज सक्सेस फॉर मी. दॅट्स इट. मला सांगा आता पुढे अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत? अपकमिंगमध्ये आता माझं एक गाणं रेकॉर्ड केलं मी, आता त्याचे थोडंसं मिक्सिंग मास्टरिंग राहिलं आहे. ते झालं की मी त्याचा म्युझिक व्हिडिओ करून तो अपलोड करते यूट्यूबला. आणि बॉलिवूडमध्ये डेब्यूट केला मी, तर तोही येईल काही महिन्यामध्ये. बाकी चालू आहेत इंडिव्हिज्युअल गाणी चालू आहेत, आणि कमर्शियलचे प्रोजेक्टसुद्धा चालू आहेत. मूवीजचं वोकल प्रोडक्शन चालू आहे गाण्यांचं. आता रिसेंटली एक गुजराती फिल्म केली, ती खूप फेमस झाली, लालो म्हणून, तर त्याचं हिंदी पण आता सोनीवरती आलं आहे. तर त्याचं पण ऑलमोस्ट सगळ्या गाण्यांचे वोकल प्रोडक्शन्स केली. तर दॅट इज ऑल्सो इंटरेस्टिंग थिंग. वोकल प्रोडक्शन इज अ डिफरंट आस्पेक्ट, तर तो मला करता येतं. तर आहेत भरपूर अजून अपकमिंग आहे. आणि यापुढे रियालिटी शोज म्हणजे आता इंडियन आयडल वगैरे असं काही करण्याचं काही हे सध्या आता आपल्या इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टवर काम सुरू आहे आणि ते खूप उत्तम चालू आहे. नक्कीच. नाही खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा. मला पण छान वाटलं. तुझी सुरुवातच एवढी धमाकेदार झाली, आणि नक्कीच कारण जसं तू आता बोलतेस, जितकी तुझी मेहनत सुरू आहे, जे आपलं बोलणं झालं त्याने वाटतं की अजून उंच भरारी घ्यायची आहे. सुरुवात मात्र खूप चांगली झाली. बोलून खूप मजा आली. थँक्यू सो मला मच. पण इतका वेळ दिलास आणि आमच्याशी गप्पा थँक्यू. आणि तुलाही मला हे सांगायला आवडेल की बीटवर बोलूया, हा आय गेस हा पहिलाच एपिसोड आहे. तर तुलाही खूप खूप शुभेच्छा.
असेच माझ्यापेक्षा अजून तुला दिग्गज कलाकार इंटरव्ह्यू आणि पॉडकास्टसाठी मिळत आणि असेच तू सगळ्यांना. मला पण आता छान वाटतं बिकॉज आय एक्सप्रेस माय सेल्फ. सो मला एक चॅनल मिळालं की जिथे मी माझं मत व्यक्त करते. तर असेच सगळ्यांना अपॉर्च्युनिटीज मिळू देत, त्यांची ओपिनियन्स, त्यांचे परसेप्शन्स मांडायला. सो थँक्यू टू यू टू की आज तू इकडे आली आहेस आणि आपण आज गप्पा मारल्यात. तर मलाही छान वाटते खूप. थँक्यू. जाता जाता प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ दे पुन्हा पुन्हा एक गाणं, कारण पुन्हा गाते. थोडे थोडे वाटे जग खरे, थोडे थोडे भासे स्वप्न हे, मनी उमगले दाटले ढग तुझे, गुज सांगते सात रंग हे, ओठावरे गहिवरले ते शब्द रोखुनी मी नजरेचे, मैं ख्यालों में बरसूं तू भीगे ख्वाबों में, बार बार दिल कहे ये प्यार है, मी तुझीच सांज व्हावे गारव्या परी वहावे, पुन्हा पुन्हा पडावे प्रेमात या. थँक्यू सो मच. मला सांग पुढचा कॉन्सेप्ट कुठे असणार आहे? पुढचा आहे रत्नागिरीमध्ये 10 मेला. बरं, रत्नागिरी ठीक आहे. मुंबईमध्ये असेल तर सांगते. येस नाही, नक्की भेटू. चालेल. थँक्यू, मज्जा आली.